अण्णा काय नेमकं काय मीटिंग झाली आपली, काय नेमकं म्हणणं काय आणि मागणी काय नेमकी? शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी हं. म्हणून माझी पुतणी विद्याबाबा लवटे आणि कांताबाई विठ्ठल घोटुगडे यांची आमच्या दोघांपैकी कोणाला जर उमेदवारी मिळाली तर आम्ही स्वीकारायला तयार आहे. तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव बयाजी बिरा लवटे. बरं. कधीपासून सक्रिय पक्षामध्ये तुम्ही? वयाच्या 18 वर्षापासून मी शेतकरी कामगार पक्षाचं काम करतोय. आज माझं 42 वय आहे. बरं. 2015-16 मध्ये माझी आई कमल बिरा लवटे यांनी सरपंच पद भोगलेलं आहे. त्या कालावधीमध्ये गावातील कॉन्क्रीट रस्ते असू द्या किंवा गिरडी बोसे रोड असू द्या, आमदार साहेबांकडून प्रयत्न करून, किंवा एमगरवाडी असू द्या, गिरडी एमगरवाडी रोड असू द्या किंवा गिरडी काकेरवाडी रोड असू द्या, या सगळ्या रोडसाठी आमदार साहेबांकडे प्रयत्न करून आम्ही कॉन्क्रीट रोड डांबरी रोड मंजूर करून आणले. बैठक जी झाली आजच्या, ती जी उद्रेक झालाय ती कशामुळे उद्रेक झाला, हे एवढे कार्यकर्ते का भडकले शेकापचे? शेतकरी कामगार पक्षाला उमेदवारी आम्ही मागत असताना आमदार साहेबांकडे वारंवार आम्ही जातोय, तरी पण आमदार साहेब आम्हाला तुमचा विचार करा किंवा तुम्ही ह्याची जी आहेत, आम्हाला पक्षातून थोडं डावललं जात आहे. शकापमधून आम्हाला आम्ही उमेदवारी मागत असताना त्याच्या आमदार साहेबाच्या जे आता विरोधक जे आहेत, तो रासप पक्ष, याला उमेदवारी तो मागतोय आणि तो रासपाचा काही संबंध पण नाही. तो 2019ला रासपाने अनिकेत भैया देशमुख यांना पाडलेला आहे, त्यांनी पाडलेला आहे. आणि आत्ता सुद्धा आमदार साहेबाकडं 2026-25ला 24-25ला तो रासप जो पक्ष आहे तो ह्याच्यात पाठिंबा दिला त्यांनी, नाही असं नाही आहे. पण 2019ला त्यांनी केवळ आणि केवळ रासपमुळं शेतकरी कामगार पक्षाचा पराभव झालेला आहे. आता विरोध जे आहे तुमचा ते फक्त रासपला आहे का अजून त्यांच्या काय भानगडीत? म्हणून आता रासपाला पण विरोध आहे, त्याच्या संग 1-2 टगी सुद्धा आहेत. कोणतं? गिरडी शेका पक्षच 2 टगी आहेत. शेकाच त्या त्यांना सामील आहेत आणि त्यांना चण मिळते. त्याच्यामुळे ही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करायला आलेत. या गोष्टी बाबासाहेबांच्या कानावर घातल्या का तुम्ही? या गोष्टी बाबासाहेबांच्या कानावर आम्ही घेतलेल्या आहेत. बरं अण्णा, आता ही आजची जी मीटिंग झाली, इतकी लोक आली, साधारण किती लोक होती आजच्या मीटिंगला? 300 ते 350 लोक होते. तरी पण आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही दुपारपासून नुसते फोन करून ही कार्यकर्ते ती शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मतदारापर्यंत सगळे मतदार जर आले तर इथून गिरडीमधून आम्ही नाही जर तसं जर म्हणलं तर 100-500 गाड्या घेऊन जाऊ सांगोला. कधी जाता? जर आमदार साहेबांनी आम्हाला जर डावललं गेलं तर आम्ही 100% याचा उद्रेक करू. दिवस कमी राहिले, आज तारीख आहे 19, हो. 20 आणि 21 तारीख लास्ट आहे. आम्ही अर्ज भरणार आहे. काही जरी केलं तर आम्ही अर्ज भरणार आहे. पक्षाचं नाव घालून भरणार, जे काय असेल ते शेतकरी कामगार पक्षाच्या नावानिश्चित आम्ही अर्ज भरतोय. जर आम्हाला नाही तिकीट दिलं, तिकीट जर नाही दिलं तर आम्ही बंड सुद्धा करणार आहे. यामध्ये स्थानिक जी गाव आहे ती तुमची जिल्हा परिषद गटामध्ये गिरडीमध्ये असणारी हांगिरगर, पारा, डेक्सळ, नाराळे, हरीशवाडी, जी काही इव्हन अजून जी गावं आहेत, त्या गावातल्या लोकांचा काय तुमच्यासोबत काय प्रतिसाद आहे का? तुम्ही फक्त गिरडीकर करायला लागला? आम्हाला हांगिरका असो, पारा असो, डिक्सळ असो किंवा आगलावाडी असो, बुरंगेवाडी असो, आबिसवाडी असो किंवा सोनं डोंगर, सगळे आमच्या संघ कार्यकर्ते आहेत. हो, जशी गिरडीत तर त्यांच्या विरोधात वातावरण आहे, उद्रेक आहे, तसं बाहेरच्या ठिकाणी 100% आहे. म्हणजे कशाच्या जेव्हा एवढं त्यांचं बाबा आग्रह आहे किंवा काय कारण काय आग्रह करण्याचं? आग्रह करण्याला ह्याला जे आहे तो आमच्या शेतकरी कामगार पक्षातलं काय टगी आहे त्यांच्या सगळं. त्यांचं म्हणणं आहे त्यांना द्यावे. पण आम्ही म्हणतोय, आम्ही निष्ठावंताला आम्हाला फक्त उमेदवार आम्ही मागायला लागलोय. आज आम्ही 20 वर्ष झालं, माझा आई, आमचा वडील असू द्या, आजोबा असू द्या, आमदार साहेबाला मतदान केलेलं आहे. तुमची किती पिढी आता? ही 2री पिढी आहे आमची. तिसरी. आता याच्यामध्ये रासपला सगळेजण एवढे कडकडून विरोध करतायत, मग ग्रामपंचायत खरं तर त्यांच्याकडे किंवा शेकापच्या लोकांनी सहकार्य केलं म्हणून तर ते आले. ग्रामपंचायतला शेतकरी कामगार पक्षाचा काय 1-2 कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या बाजूला, पण खरी निष्ठावंत कार्यकर्ते शेका पक्षाचे आहेत
ते आमच्या बाजूला आहेत. मग आता तुमचं एन टाइमला ही जी काही उद्रेक झालाय त्यामुळे आता रासप सोडलं तर ह्या ठिकाणी जर तुमचा जिल्हा परिषदचा उमेदवार दिला तर त्याचं मताचं विभाजन होऊन कुठेतरी फटका बसेल आपल्या उमेदवाराला असं पक्षाला काय वाटतंय? नुकसान होईल असं नाही का वाटत मला? शेका पक्षाचं नुकसान होत नाही, नाही होत निवडून येणार 100%. म्हणजे आता फटका रासपला दोष रासपाला बसवतो, कारण रासपाची इथं माणसंच नाही ती. कुठं जर 100-150 जर माणूस असेल त्याला जर तुम्ही उमेदवार देत असाल, मध्ये त्यांनी मेळावा घेतला जानकर साहेब, माणसं होती की कोण माणसं नव्हती? शेका पक्षाची माणसं. मी आधीच सांगितले तुम्हाला, शेतकरी कामगार पक्षाची जी काही माणसं आहेत त्यांनी महाराष्ट्रातून, त्या दिवशी महाराष्ट्रातून माणसं बोलली होती, किती 400-500 माणसावर माणसं गिरडीत नव्हती, महाराष्ट्रातून बोलवली होती. चौक पण बारखा होता त्यामुळे चौकचा विषय ना 500 खुर्च्या होत्या अच्छा. आणि महाराष्ट्रातून माणसं बोलवली होती. स्वर्गीय गणपताबाचा फोटो वापरून हे लोक मतदारांना भरकवण्याचा प्रयत्न करतात असं त्याचं वाटतंय 100% करतात. कसं? कारण गणपतराव देशमुखाचं नाव जे गणपतराव देशमुखचा फोटो वापरून ती मत मागायला आली, मागायला लागलं. बाजार मांडलेला आहे. लोक याला बळी पडतील का? बळी पडणार नाहीत, पडणार नाही. पडणार नाहीत. आता शेतकरी कामगार पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला 100% निवडून आणतील. त्यांच्याकडे पैसा जास्त असल्यामुळे कदाचित जास्त म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे वगैरे असं वाटतंय का तिकीट द्यावं वगैरे असं? हो, बरोबर आहे ना. त्यांच्याकडे पैसा जे आहे त्याला ही जी 2 नंबर आहे त्यांच्याकडे 2 नंबरच आहे. कुणाच्या जिमनी लुटायच्या, कुणाचं मारामारी गावात, एवढं आतापर्यंत गावातला मारामारी केले, त्या भांडणं केले, ती गुंडगिरी भरपूर आहे त्यांच्याकडे. त्याची मुडीत काढणार आम्ही. अच्छा, बरं. शेकापच्या लोकांवर होती का गुंडगिरी त्यांच्याकडून? हो, ते आम्ही ते मुडीत काढणार आहे. नो, अगोदर झाली काय? आता नाही, मागच होती ते आम्ही मुडीत काढलेले आहे. काढलेले आहे. ही संघर्ष जी आता इतका जोरात चालू आहे, कधीपासून चालू आहे साधारण? हा संघर्ष 20 वर्षापासून चालू आहे त्यांचा, आमचा. काय सांगता? हो, रासपासून आमचा 20 वर्षापासून संघर्ष आहे. जेव्हा जानकर साहेबांनी काढली तेव्हापासूनचा विषय. हो. तुमच्या पक्षवाढीला त्याच्यामुळे काय खीळ वगैरे बसते का तो पक्ष असल्यामुळे, किंवा दाबलं जाते का? शेतकरी कामगार पक्षी 4-4 कार्यकर्ते तोडायला लागलेत आणि ज्यामुळे पक्ष संपेल. पदाधिकारी कार्यकर्ते करून घेतात ते हो पक्षात. हो. बर. आमचं एकच मत आहे की शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सच्चा कार्यकर्ता आहे तो शेका पक्षाचाच राहिला पाहिजे, लाल बावट्याचाच राहिला पाहिजे. जर काय आमच्यातच जे टगे आहेत तो रासपाचं काम करायला आले, त्याला शेका पक्ष संपवायचा आहे त्या लोकांना. यावर बाबासाहेब गांभीर्यानं काय गोष्टी घेत का? बाबासाहेबांच्या बऱ्याच वेळा आम्ही कानावर घातलेला आहे, अगोदर कानावर घातलेला आहे. रासपा हा आम्ही वारंवार सांगितलेला आहे, शेतकरी कामगार पक्ष वाढ करायचा का संपवायचा आहे. याला संपवायचं आहे थोडक्यात. ह्या काय मागची जी कार्यकर्ते टगे आहेत त्यांना पक्ष संपवायचा आहे. तुमचं नेतृत्व जास्त बळ येऊ नये किंवा नेतृत्व खुलू नये असं त्यांच्याकडनं प्रयत्न होतो का रासपकडनं? होतोय ना, होतं. आम्हाला आमचे जे आहेत ना कार्यकर्ते, आमच्यातले जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला तोडायचं किंवा ह्याचा आता जरी विचार केला तर शेतकरी कामगार पक्षाच्या गिरडीमध्ये आम्ही आमदारकीला 2600 मताची गिरडीनं लीड दिलेला आहे. आणि माझ्या मते आमच्या वार्डातून प्रत्येक वार्ड वाईज त्याच्या जो आता उमेदवार मागतोय त्या उमेदवाराच्या वार्डातून जर हिसाब केला तर 48 मताची लीड आहे. जो जी पुढारी आहे त्या वार्डाची मेन जी म्हणजे त्यांच्या वार्डात एकदम कमी लीड आहे, 48 मताची लीड आहे. जर म्हणते तर आमच्यामुळे शेकाप चाललाय, शेकापचा त्यांचा वार्ड बघा ना, त्यांचे मतदार बघा, आमचे वार्ड बघा. प्रत्येक वार्डामध्ये जो हे आहेत, मेटकरवाडीचा वार्ड असू द्या, 4 नंबर वार्ड असू द्या, 5 नंबर वार्ड असू द्या, 2 नंबर वार्ड, 1 नंबर, या वार्डामध्ये हा शेतकरी कामगाराचे सच्चा कार्यकर्ते आहेत. प्रत्येक वार्डाकडून 250, 300, 400, मेटकरवाडीतून 600 मताची लिडिंग आहे. त्यांचं वार्ड कुठलं, नाव काय वार्ड? 6 नंबर वार्ड आहे. नाव काय, कुठली वस्ती ते बिचुकली वस्ती, गरंडी वस्ती. तिथं शेकापलं मतदान नीट होत नाही, कमी, एकदम कमी होय, दगाफटका होतोय 100%. बर. ही कानावर घातले का बाबासाहेब? हो, घातले ना. बर. बाबासाहेब एवढं का म्हणजे असं टाळटाळ करतात हा निर्णय घ्यायला? नाही, बाबासाहेबाचे कडे जे कार्यकर्ते जे आहेत खोटारी पुढारी ते आता असंच जर राहिलं, समजा तुम्हाला तुमचा विरोध जर डावलून जर दिलीच उमेदवारी तर काय मग? 100% मी बंद करणार आहे. तो शेतकरी कामगार पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्याला नाही उमेदवारी मिळाली तर आम्ही बंद करणार आहे. शेतकरी कामगार पक्षातच राहून पक्ष सोडणार नाही, याचा बंद करून त्यांचं बंड मुडीत करणार आहे. तुमचा सोमा आबाला व्यक्तिगत विरोध आहे का पक्षाला विरोध आहे?
सोमाबाला आमचा विरोधाचा विषयच नाही. बरं. तो पक्षाचा तो शकाप मध्ये त्याचा काय संबंध आहे? शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या कार्यकर्त्याचा अन्याय करायला लागलाय बरं. त्याच्या पक्षात त्यांना मागू द्या ना. बरं. पण त्यांनी जर समजा शेकापच्या नावावर जर उमेदवारी दिली किंवा मी शेकाप मध्ये येऊन उमेदवारी द्या म्हणलं तुम्ही स्वीकारणार का? नाही स्वीकारणार. काल माणूसच नको आहे. आम्हाला माहिती आहे. हा. त्यांनी शेकाप मध्ये 5 वर्ष असंच काम करावं बरं. आणि पुढच्या 5 वर्षाला उमेदवारी आम्ही साहेबांना मागू. हा, विचारधारा वगैरे पहिले कमीत शिकून कमी घ्या. तुम्ही निष्ठेच काम 5 वर्ष तर करा ना. शिकून घ्यावं पहिले हा. विचार वगैरे सगळं. तुम्ही आयात येणार आयात उमेदवारीला लगेच जर तुम्ही मान्यता दिली पण ते, तालुका लेवलला मोठं राज्य लेवलचं पद आहे, एवढा मोठा नेता आहे. आपण ती कुठल्या पक्षाचं पद आहे? बरं. शेकापचा आणि त्यांचा संबंधच नाही ना. पण राजदचा जरी असलं तरी त्यांनी शेकाप म्हणून सांगते. ना, आता सांगून बघ की कार्यकर्त्याला पटलं पाहिजे का नाही? कार्यकर्त्याची भावना पटली पाहिजे का नाही? कार्यकर्त्याला ती मान्य झालं पाहिजे. कार्यकर्त्यांना मान्य कारण नाही. का कार्यकर्त्यालाच मान्य नाही ही गोष्ट. मूळ रासपचा राज्य उपाध्यक्ष पुढे आहे की सर? थांबा. रासपचा राज्य उपाध्यक्ष आज मी शेकाप मध्ये आहे असं म्हणू शकतो का? मग त्या रासपचं पाठबळ आणि त्यांची ताकद किती असेल हे तुम्हाला लक्षात येईल. रासपचं प्राबल्य नसताना ही व्यक्ती दावा करते. दावा स्वार्थासाठी आहे सगळं हे. बरं. दुसरं काय आहे त्यांना ना पक्षहित ना कुठलंही काही नाही. एक राज्याचा उपाध्यक्ष तो स्वतः कुठल्या ना शेकापमध्ये प्रवेश करता ना कुठलं काय ना 1-2 लोकांना हाताशी धरून पक्षाच्या मीटिंग मध्ये येऊन आपली उमेदवारी रेटायला प्रयत्न करत आहे. ओके. हा. ना, आता हे सगळं जे चाललेलं आहे आता दिवस तर फार कमी आहेत, बरोबर आहे? हो. तुमचा काय संवाद होत नाही का सोमाबा मोठे बरोबर बाबा हे असं नव्हतं तसं अन्याय जे अगोदर झाला म्हणजे व्यक्तिशः म्हणून. तुमचं जमतच नाही 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 जमत नाही जमत नाही त्यांचं आमचं जमत नाही. बरं. त्यामुळे तो कांडका पडलेला जातो. हो. काय विषय नाही. हो. बरं. बरं, आता हा बोला. नाही, स्वर्गीय गणपत आबा जर या ठिकाणी असते तर मगाशी काही मंडळींनी बाहेर प्रश्न किंवा काही गोष्टी त्यांनी व्यक्त करताना खरं काही मंडळी भावनिक सुद्धा झाली आणि त्यांनी सांगितलं की गणपत आबा असते तर त्यांनी दारात सुद्धा भरवले. हे म्हणजे कशासाठी? मागील 5 वर्ष निवडणुकीत तोच मुद्दा. हा. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे आबासाहेबांच्या पाशी. बरं. आम्ही सांगितलं आबासाहेब अशाशी उमेदवार तुमच्याकडे येणार आहेत मागायला. हा, हा. आबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं तुमच्या मनात आहे त्या माणसाला तर मी उमेदवारी देतच नाही, विरोधकाला जागा सोडीन. त्यावेळेला दीपक आबाजीनं आमची युती झाली, अनिल मोठेला जिल्हा परिषदेची जागा सुटली. पण स्वर्गीय गणपत आबा असं म्हणले होते. हा, आणि तानाजी अण्णाला आम्हाला पंचायत समितीला तानाजी अण्णाला शेकापला उमेदवारी मिळाली. बरं, बरं, बरं. तर आबासाहेब असते तर ही घटनाच घडली नसती. आता जे विद्यमान आमदार आहेत ती थोडे नवके आहेत आणि त्यांच्या 2 नंबर फळीची म्हणतो आपण तालुक्यातली आबासाहेबांच्या संघ काम केलेली त्या माणसं त्यांनाही काय उमजू देणार आधी आणि त्यांना त्यात गायडन्स करून चुकीचे संदेश देऊन ती बाबासाहेबांना थोडस विकलिंग करायला लागली, बरकटवायला. बरकटायला लागली. आबासाहेब नसल्यामुळे त्यांच्या मागे नावावर पावती फाडतील. पावती फाडतील. हा. खोटं पसराव. हो, तर आता जर परिस्थिती ती निर्माणच झाली बरं. आणि बाबासाहेबांनी आमचं इन हाय ऐकलं बरं. तर आम्ही आबासाहेबांचा फोटो उद्या उमेदवारी दाखल करताना आबासाहेबांचा फोटो बॅनरवर छापून आम्ही शेकापच्या पद्धतीने उमेदवारी जाहीर करून निवडणूक ही लढवणारच आहे. शेकाप म्हणून. हो. बरं सर, आता तुमची तयारी तर झालेली आहे म्हणजे अर्जाची प्रक्रिया वगैरे काय करताय काय चालू सगळं? हो करणार आहे. अर्ज तर दाखल करणार 100% बनणार आहे. पंचायत समितीचं कसं नियोजन करणार आहे याच्यामध्ये? जिल्हा परिषदेचं काय? पंचायत समिती आणि झेडपी दोन्ही बी आम्ही अर्ज भरणार आहे. उमेदवार तयार आहेत. उभे तयार आहेत. तोरणगणामध्ये हो आहे तयार. हो तयार आहेत. बरं. मग जर समजा हे नाहीच म्हटलं तुम्ही बंडच केलं दुसऱ्या कुठल्या पक्षाचा आधार घेणार आहे का शेकापच राहणार? शेतकरी कामगार पक्षातून जर आम्हाला मिळाला तर आम्ही तो घेणार पण आहे. हो. जो समजा त्याला दिलीच बाबा तिकीट रासपला दिलं हा. तर तुमचा निर्णय काय? कारण तुम्हाला पक्षाचा वापरता येणार नाही ना. ना आम्ही बंड करणार आहे. अपक्ष म्हणून लढू आम्ही. शेकाप म्हणून शेवटी कार्यकर्ते त्या पद्धतीने. हो. भाजप शिवसेना वगैरे नाही 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 मुळात अपक्ष- गिरडीमध्ये त्यांना शेकाप म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. आम्ही आता जर जे सर- उमेदवार म्हणताय ते तुम्ही म्हणताय तसं सहकारी घेतलं तर कुठल्या पक्षाचं म्हणून आम्ही बॅलेट लावणार नाही, आम्ही अपक्ष लढणार. पण तुम्ही जर कुणी आम्हाला सहकारी केलं आम्ही त्यांचं सहकारी जरूर घेणार. अच्छा. हो. बरं. पण हे शीट उभा करणार. उभा करणार. हा, आम्ही कुठल्या पक्षाचं बॅलेट लावून पक्षाचं चित्र घेऊन निवडणूक लढवणार नाही. आम्ही शेकाप म्हणूनच कुणी आम्हाला सहकारी केलं
मग कोणी करू द्यात, त्यांचं सहकार्य आम्ही जरूर घेणार. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. नगर परिषदेत झालं ते चुकीच्या पद्धतीने युती आघाड्या करून हे सगळं झालं. आता शेकापच्या ज्या काय 4 1 3 4 सीटा, मला वाटतं मागच्या वेळी 3 सीटा निवडून आल्या झेडपीच्या, त्यातली घेरडीची आपली हा एक गट आहे, बरोबर आहे? हो. जर असं जर जिथं निवडून येणाऱ्या जागा संदर्भात इतका मोठा वाद जर तयार होत असेल, बाबासाहेब परवडेल का? नाही, त्यांनी निर्णय शेवटाला त्यांचा आहे तो. आणि एक जागा कमी होणार जर एक असं जागा झालं त्यांचीच कमी होणार आहे, मग ती भविष्यात त्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. आणि पुढे विधानसभा आहे, ग्रामपंचायत सगळं त्याचा पुन्हा त्यांनी त्याचा विचार करणं गरजेचं आहे ना. बरं. अशा गोष्टीवर त्यांनी सुद्धा विचार करावा. यामुळे पक्ष संपतो वाटते का? नक्कीच काय तर घटना चुकीच्या होत गेल्यानंतर त्यांना अधोगती होणारच आहे ना. मग तर त्यांनी वेळेत विचार करावा, कार्यकर्त्यांना सांभाळून. आम्ही उमेदवारी त्यांना दिली का हा प्रश्न आमचा नाही. आम्ही काय म्हणतोय, त्यांच्या गटात सुद्धा शेकाप मधला एखादा निष्ठावान कार्यकर्ता आहे का नाही, त्यांना देऊ दे ना. आम्ही सगळेजण काम करायला तयार आहे, पण त्या माणसाला उमेदवारी नको. रासपाला कशासाठी? बरं. पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता त्यांच्यात हा एखादा कोण, त्यांना देऊ द्या एखाद्याला उमेदवारी. त्या व्यक्तीने आता जी रासपवर जी काय चाललेली खलबत, हा. त्या व्यक्तीने शेकअप मध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मागितली तर तुम्ही नाही काय नाही, पण करणार? प्रवेश आज करून कशासाठी? 5 वर्षी करू द्या ना काम, आणि पुढच्या 5 वर्षाला त्याचा आम्ही उमेदवारी देऊ. मग आता प्रवेश केला तरी पण तुम्ही नाही देणार नाही नाही, ती मान्य नाही ना, कार्यकर्त्यालाच मान्य होत नाही. बरं, बाबासाहेबांना काय आव्हान कराल? शेवटचा प्रश्न. ना, आम्ही बाबासाहेबांना एकच, नाही जर आम्हाला तुम्ही डावलून त्यांनाच उमेदवारी दिली तर आबासाहेबांचा फोटो लावून आम्ही उमेदवारी ही लढणार. तुमचा निर्धार आहे. हा, आमचा निर्धार आहे.